सह्याद्रीच्या कडाकडामधून एकच गर्जना घुमली होती. कारण तारीख होती 14 मे 1657. त्या पुरंदरच्या किल्ल्यावर सूर्य जन्मला होता. आऊसाहेब जिजाऊंच्या संस्कारातून आणि शिवरायांच्या तेजस्वातून स्वराज्याचा दुसरा सूर्य जन्मला होता. ज्या वयात लहान मुलं खेळण्यांशी खेळतात, त्या वयात शंभूराजे वाघांशी खेळत होते. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, परंतु माँसाहेब जिजाऊंच्या छत्रछायेखाली आणि संस्कारातून छत्रपती शंभूराजे घडले. छत्रपती शंभूराजांची लहानपणापासूनच संघर्षाने पाठ सोडली नाही, पण शंभूराजांनी कधीच गुडघे टेकले नाही. 9 वर्षाचे असताना छत्रपती शंभूराजे आग्र्याच्या कैदेतून सुटले. काही लोक म्हणतात की शंभूराजे फक्त लढवय्ये होते, पण वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहून त्यांनी आपली बुद्धिमत्ता जगासमोर मांडली. 14 भाषांचे ज्ञान असणारा हा राजा हातात लेखणी आणि तलवार दोन्ही पेलवत होता. आज छत्रपती शंभूराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातून आपण कितीतरी गोष्टी शिकू शकतो. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण त्या संघर्षातून तावून सुलाखून छत्रपती कसं बनायचं हे आपण छत्रपती शंभूराजांकडून शिकलं पाहिजे. इतिहासाच्या पानावर ज्यांच्या रक्ताचा ठसा उमटलाय अशा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुलगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.